नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद ह्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत एकूण 99,45,000 महिलांनी अर्ज केलेले आहेत। मंजूर अर्जाची संख्या 84 लाख आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेचा लाभ प्राप्त करून घेणार आहेत आणि त्याकरिता आपल्याला ज्या अडचणी येत आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्याचेच सुधारणा आणि त्याच्यातून उत्तर शोधण्याकरिता आपण एक मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप क्रमांक पाहतोय। न्यू कॉन्टॅक्टमध्ये व्हॉट्सअपला गेल्यावरती इंडिया सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून 91ने तो नंबर सुरू होईल। मोबाईल नंबर आहे 986171 आणि हा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या काही अडचणी आपल्याला येतात, जसं की आधार सेडिंग होत नसणं, पैसे न प्राप्त झालेले असणं, दुरुस्ती करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा नंबर मी सेव्ह केलेला आहे। सर्व शंकांचे निराकरण होतं आहे। व्हॉट्सअपला महाराष्ट्रवादी हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण हा नंबर सेव्ह करून घेतला आहे। फक्त हाय असा मेसेज त्यांना पाठवायचा आहे। त्यांच्या रिप्लायची आपण वाट बघतोय। यानी भाषा सिलेक्ट करण्याकरिता इथं 3 सेक्शन्स दिलेत। मी मराठी सिलेक्ट करतोय। त्याच्यानंतर इंटरनेटच्या स्पीडवरती सर्व्हरवरती त्यांचा रिप्लाय अवलंबून असतो। मराठीमध्ये आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद। विभाग सांगितला आहे, जसं की खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पुणे असेल, कोकण असेल, नागपूर असेल। मी रत्नागिरीचं असल्याने कोकण सिलेक्ट केलं आहे। भगिनींचा डेटा आपण ह्या ठिकाणी भरतो आहोत। आता आपल्या जिल्हा निवडीकरिता त्यांनी कोकण विभागातल्या सर्व जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत। पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याचं मी नाव टाकतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला मतदारसंघ कुठला ह्याची माहिती भरण्याकरिता ते आपल्याला एक लिंक देणार आहेत। निवडाला क्लिक करून आपण रत्नागिरीचा मी असल्यामुळे रत्नागिरी विधानसभा निवडलेलं आहे। आपली ही वैयक्तिक माहिती एक थोड्या स्वरूपामध्ये आपल्याकडून ते मागत आहेत सर्वेकरिता। ह्याच्या पुढे लिंग म्हणजे आपलं सेक्स कुठला आहे ह्याची माहिती द्यायची आहे। स्त्री म्हणून आपण इथे अपलोड केलेलं आहे। इतर जर असेल तर इतरची माहिती पण आपण टाकू शकतो, ट्रान्सजेंडर वगैरे। त्याच्यानंतर तुमचं वय, त्या वयाची रेंज त्यांनी दिलेली आहे साधारणपणे 16 ते 22, 29 ते 28 असं। 29 ते 34ला मी सिलेक्ट केलं आहे। या रेंजमध्ये आपण आपली माहिती या ठिकाणी नमूद करतो आहोत। पुढच्या सेक्शनमध्ये योजनेची निवड करा। ह्याच्यामध्ये अनेक साऱ्या योजना आहेत, जसं की लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण, शेतकरी योजना। लाडकी बहीण योजनेला क्लिक केलं आहे आणि सेंड पर्यायावरती क्लिक केलं आहे। नेटवर्कवरती आणि सर्व्हरवरती त्यांचा रिप्लाय आणणं अवलंबून असतं। थोडा वेळ ह्या स्टेपला आपल्याला लागू शकतो। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे। जर ऑनलाईन आपल्याला अर्ज करायचा आहे त्याची लिंक देखील इथे केलेली आहे। या ठिकाणी सिलेक्ट हिअरला क्लिक केल्यावरती मदत या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सेंड केल्यावरती आपल्या ज्या अडचणी येत आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी येणार आहे। संपूर्णपणे त्या 7-8 अडचणी या ठिकाणी येणार आहेत। येत असलेली अडचण सांगा सिलेक्ट हिअरमध्ये। अर्जासाठी मदत पाहिजे, कागदपत्र, बँक समस्या, मंजुरी संदेश समस्या, लाभ मिळत नाही, पेमेंटची वाट पाहतोय, फॉर्म संबंधित समस्या, वेबसाईट समस्या, अपंगांसाठी मदत, लाच पैसे मागितले आणि इतर कारणे। जो ऑप्शन आपल्याला संबंधित आहे तो क्लिक करू शकतो। पेमेंटची वाट पाहतोय आम्ही सेंड केलं आहे आणि या ठिकाणी माझी जी तक्रार आहे ती त्यांच्या सर्व्हरला त्यांच्या रजिस्ट्रीमध्ये रजिस्टर झालेली आहे। तक्रार नोंदवली, आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू। प्रत्येक स्त्री सशक्त राहावी म्हणून 1500 रुपये देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। मुख्य मेनू पर्यायाला मी क्लिक केलेला आहे आणि मुख्य मेनूला मी रिडायरेक्ट झालेलो आहे, जिथे मी पुन्हा एकदा योजनेची निवड करू शकतो। सो अशा रीतीने जो हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्रवादी हेल्पलाईनच्या माध्यमातून फॉर्म भरू शकतो। आपण फॉर्म सबमिट केल्यावरती ह्या ठिकाणी आपल्या नंबरला, रजिस्टर्ड नंबरला त्यांच्याकडून कॉल केला जातो आणि जी माहिती आपल्याला विचारली जाते त्याचीच माहिती या ठिकाणी मी आपल्याला लाईव्ह देत आहे। जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर 1 दाबा। जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत नसाल तर 2 दाबा।